आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी ती म्हणजे मराठा समाजाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। मनोज जरांगेंच्या नेतृत्वात बैठकीला सुरुवात झालेली आहे। तर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आज जालन्यातील महाकाळा येथे मराठा समाजाची बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीला सुरुवात झाली आणि या बैठकीला गोदा पट्ट्यातील 123 गावातील मराठा समाज बांधव उपस्थित आहेत। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, पाहायला गेलं तर मराठा समाजासाठी आधीपासूनच मनोज जरांगे हे आग्रही आहेत, त्याचबरोबर मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून मिळावं यासाठी सातत्याने त्यांनी उपोषण केलेलं आहे आणि त्याचबरोबर राज्य सरकारला इशारा देतानाही मनोज जरांगे दिसलेले आहेत। आणि मराठा समाजाच्या आता बैठकीला सुरुवात झाली, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रयत्न जर पाहिलं गेलं तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मागील 2 वर्षापासून लढा देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती सरकारकडून मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण द्यावे ही मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे। त्याचबरोबर सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट, हैदराबाद गॅजेट जे आहे हे गॅजेटचे सुद्धा सुरू करावे। त्याचबरोबर ज्या मराठा आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले ते गुन्हे देखील तातडीने मागे घेण्यात यावे अशी मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती। त्यानंतर उपोषण देखील करण्यात आलं। प्रशासनाकडून त्यांना काही कालावधी देण्यात आला, मात्र अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं नाही। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे पुन्हा आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अंतरवालीमध्ये पत्रकार परिषद घेऊन 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा जो आहे तो देण्यात आला होता। त्यानंतर आता त्याच पार्श्वभूमीवरती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून जालन्यातील महाकाळा येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालय जे आहे या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली। गोदा पट्ट्यातील 123 गावातील ही बैठक आहे आणि या बैठकीला सध्या सुरुवात झालेली यासाठी मोठ्या संख्येने जे आहे ते मराठा तरुण या ठिकाणी दाखल झालेले। तर यामध्ये मागील काही दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा संविधानाची जी आहे ती निवडणूक केली होती, कारण ज्या भागामधील कुणबीचे प्रमाणपत्र असतील किंवा इतर काही अडचणी असतील त्या सोडण्यासाठी मराठा संविधानाची निवड त्या ठिकाणी करण्यात आली होती। त्यांचीच आज जी बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। त्यानंतर आता 29 ऑगस्टच्या दरम्यान जी आहे काय तयारी करण्यात आलेली या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आता संबोधित करणार आहेत। ठीक, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।